साधारणतः भारतीय जनता पार्टीचा दिल्ली विषयामधला एक कॉमन ट्रेंड अनेक वर्ष राहिला की कुठल्या तरी एका अधिवेशनाच्या काळामध्ये सगळ्या खासदारांना कोणातरी एका सिनियर खासदाराच्या घरी जेवण द्यायचं। हेतू हाच की त्यानिमित्ताने सगळे खासदार एकत्र येतात, सगळे नेते एकत्र येतात, राज्यातून नेते जातात आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रश्नांची मांडणी त्यांच्यापुढे करून याचा पाठपुरावा तुम्ही केला पाहिजे। महाराष्ट्रातल्या संघटनात्मक कामाची मांडणी करून जसं आता आमचं सक्षम बूथ अभियान चाललं आहे तर तुम्ही याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे। महाराष्ट्रातल्या नवीन मंत्र्यांची एक आशीर्वाद यात्रा आहे, त्यात तुम्ही काही ना काही वेळ दिला पाहिजे। असा तो एक रुटीन भाग आहे। कोविडच्या पिरियडमध्ये तो रुटीन भाग होऊ शकला नाही, कारण सभागृहही चालत नव्हतं आणि एकत्र जेवायला बोलवणं हे रिस्की होतं। त्यामुळे 2 वर्ष या परंपरेला खंड पडल्यानंतर आता हळूहळू थोडा फिजिकल प्रवास सुरू झाला, छोटे गावांना कार्यक्रम सुरू झाले। त्यामुळे असा एक प्रस्ताव आला की 3-4 जणांनी मिळून दिल्लीत जावं। नवीन मंत्री एवढे जुने आणि नवीन मिळून आता 7 जण आहेत, तर नवीन 4 झाले। तर नवीन आणि जुने मंत्री जे झालेले आहेत त्या सगळ्यांचं एकदा त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करावं, त्यांना शुभेच्छा द्याव्यात, त्यांच्याकडचं डिपार्टमेंट समजून घ्यावं की याचा नेमका महाराष्ट्राला काय उपयोग होऊ शकतो। उदाहरणार्थ पंचायत राजचे राज्यमंत्री झालेत कपिल पाटील, त्यानुसार लक्षात आलं की 2,86,000 कोटी दरवर्षी केंद्र सरकार पंचायत राज डिपार्टमेंटच्या माध्यमातून 2,29,000 ग्रामपंचायती आणि 7.5 लाख गावांना देतात। तर त्याच्यामध्ये खूप गोष्टी आमच्या मनात होत्या, त्या आम्ही चर्चेत आणल्या की बा याचं व्याज जे आहे ते राज्य सरकार घेतं, कशासाठी घेतं तुमचं वगैरे वगैरे वगैरे। असा हेतू होता की जाणे, अभिनंदन करणे, शुभेच्छा देणे, त्यांच्याकडे असणारं खातं समजून घेणं आणि मग ती परंपरा जी मोडली कोविडमुळे खासदारांचं जेवण ते करणे। यात संघटनात्मक म्हणून राष्ट्रीय अध्यक्षांना भेटणं, राष्ट्रीय संघटना मंत्र्यांना भेटणं। त्याप्रमाणे आमचा प्रवास खूप चांगला झाला। नवीन झालेल्या 4 मंत्री, जुन्यातले जे 3 मंत्री कंटिन्यू झाले, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, नितीन गडकरी, अशा सगळ्यांच्या घरी जाऊन भेटणं झालं। संघटना म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष जगतजी, ज्यांना वेळ नव्हता तर त्यांनी लोकसभेत बोलवलं आणि अतिशय चांगली भेट आमची लोकसभेत त्यांच्या कार्यालयात झाली। आमचे अखिल भारतीय संघटनामध्ये संतोषजींशी झाली, आमचे अखिल भारतीय सहसंघटन मंत्री होते आणि आमच्या सगळ्यांचे खूप जुने मित्र व्ही सतीशजी, ते आता दिल्लीमध्ये हेडक्वार्टर त्यांची भेट झाली। असा खूप चांगला प्रवास झाला। काल रात्री रावसाहेब दानवेंच्या घरी जेवण झालं। त्यामुळे हा एक रुटीन प्रवास होता, परंतु माहीत नाही का, परंतु ह्या प्रवासाला खूपच वेटेज आलं आणि सगळे भेटल्यानंतरही कोण भेटलं नाही असं आपण शोधत राहिलात तर त्याच्यामध्ये अमित भाई आणि मोदीजी नाही भेटले। याचं कारण त्यांच्याकडे आमचं काही काम पण नव्हतं, त्यामुळे त्यांनाही आम्ही पत्र दिलं। 15 दिवस आधी या प्रवासाची तयारी, काय अचानक झाला, काहीतरी भूकंप होणार आहे, 15 दिवस आधी पत्र गेली। मग माझ्या OSDने त्याच्या अपॉइंटमेंट्स मिळायला सुरुवात केली। धोरण असं ठरलं होतं की बा जगतजींपर्यंत सगळ्या भेटींचा आग्रह धरू, अमित भाई आणि मोदीजींच्या भेटीचा आग्रह धरण्याचं कारण नाही, कारण यावेळेला लोकसभा आणि राज्यसभा चालत नाही आहे, खूप गोंधळ चालू आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, याच्यामध्ये त्यांची टेन्शन, आपलं काही काम आहे जाऊन नमस्कार करणं। पण आज लगेच त्यावर बातमी सुरू झाली, कारण पहिलं तर 4 दिवसाचं सगळं संपलं, कारण दिसत होतं की सगळे भेटले, चर्चा झाली, खासदारांचं जेवण, आले गडकरी आले, पियुष गोयल आले, तेव्हा आता काही बातमीच उरली नाही। मग बातमी काय तर अमित भाई भेटले नाहीत आणि मला भेटले नाहीत, परंतु देवेंजींना भेटले। देवेंजी साधारणतः 8-10 दिवसांनी एकदा दिल्लीत जातात। आमच्या सगळ्यांचं म्हणून काही कामांवर ठरतं किंवा हे विषय घेऊन तुम्ही दिल्लीत जायला पाहिजे। तसं ह्यावेळेलाही काही विषय असे होते की ज्या विषयांसाठी आमच्याकडे काही विषयच नव्हते, या विषयांसाठी देवेंजींना अमित भाईने भेट देणं स्वाभाविक होतं। तीही ते बिझी असल्यामुळे लोकसभेतच झाली। लोकसभेच्या कार्यालयात त्यांनी बोलवलं, मग पास काढून देवेंजी गेले, मग भेट झाली। पण ते रुटीन त्यांचे विषय असतात, तर असा काही त्याला कल्ट देणं, अशी काही त्याला दिशा देणं किंवा चंद्रकांत दादांना अमित भाईने भेट नाकारली आणि देवेंजींना दिली असं बरोबर नाही। पण तुम्ही काय दाखवावं हे काय मी तुम्हाला कंपेल करू शकत नाही, पण क्लॅरिफिकेशन देणं माझं काम आहे। याचं कारण अनावश्यक गेले 2 दिवस काय महाराष्ट्रात देशात बातम्या नाही की काय मला कळत नाही, परंतु केवळ चंद्रकांत पाटील ह्या विषयावरती सगळा कॅमेरा फिरतोय, तर मला असं वाटतं की हे त्यातलं स्पष्टीकरण आहे। यावर एकदा बोलून विषय संपवा, मग बाकीचे विषय तुम्ही पण विचारू शकता आणि माझ्या डोक्यात काही विषय आहेत। हां,
पण कुठेतरी तुम्ही मनसेचे नेते राज ठाकरे यांना भेटला होता. या भेटीनंतर रेड अलर्ट देण्यासंदर्भातली ही भेट नाकारली असं देखील बोललं जातं राजकीय वर्तुळात. भेट नाकारायची असेल तर शेवटी संघटनात्मक प्रमुख कोण? जगत प्रकाश नड्डा. संघटनात्मक चालवणारे कोण? संतोषजी. तर त्यांनी पण नाकारले असता. संतोषजीचं त्यांच्या निवासस्थानी जाऊन तासभर भेट झाली. सभागृहामध्ये खूप महत्त्वाचं इन्शुरन्सचं बिल सुरू असताना सुद्धा जगतजी बाहेर आले आणि आमच्यावर अर्धा तास गप्पा मारल्या त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यामुळे जर मनसेच्या माझ्या भेटीमुळे रेड अलर्ट द्यायचा असता तर मग जगतजींनी पण जगतजी तर 2 दिवस लखनौला होते. रविवारी रात्री आले. त्यांचा मला फोन आला की दिनभर का टाइम टेबल लेकर मिलते हैं. त्यांचा फोन आला की सभागृह में आ सकते का. म्हटलं कैसे आएंगे, 6 लोग हैं, हमको 5 चाहिए. अरे असं लागले. म्हणाले रूलिंग पार्टी हम पास का क्या चिंता करतो, पासेस पाठवले आम्ही गेलो. जर काही नाराजी असती मनसेमुळे असेल आणि कशामुळे असेल तर मला जगतजींनी पण भेट नाकारली असती, मला संतोषजींनी पण भेट नाकारली असती, मला गडकरींनी भेट नाकारली असती. महाराष्ट्र म्हणजे गडकरी ना. गडकरींनी तर अगदी सागर संगीत जेवण दिलं आम्हाला. मला असं वाटतं की ह्या विषयावर पडदा पडला आता. यही हिंदी में होता ना. ये कोई ऐसी व्यवस्था नहीं कि मराठी में बोलने के बाद आपो उनको सुनने देगा. ट्रान्सलेशनचा मी कॉस्ट देतो पण ते करायला लागेल म्हणजे मग परफेक्ट मराठीचं हिंदी होईल. ऐसा है कि मैं दिल्ली गया, साथ में 4-5 मेरे साथी रहे. उसके बारे में खूब चर्चा हुई कि क्यों गए, क्या बिजनेस है. और शायद चंद्रकांत पाटिल को राज्य के अध्यक्ष के नाते जिम्मेवारी से हटाना चल रहा है तो ये लॉबिंग के लिए गए. तो आप सबको हम बताना चाहते हैं कि ये बीजेपी की परंपरा रही कि हर साल किसी एक सेशन में राज्य के नेता दिल्ली में जाते हैं और इतनी एक्टिविटी नहीं करते क्योंकि इतने मिनिस्टर भी नहीं रहते थे महाराष्ट्र के. लेकिन इकट्ठा मेंबर ऑफ पार्लियामेंट का खाना होता था. उसमें महाराष्ट्र के प्रश्नों को रखना होता था, संगठनात्मक काम को रखना होता था कि भाई एक मेंबर ऑफ पार्लियामेंट के रूप में आपका ये सहयोग होना चाहिए. कोविड के कारण इसमें गैप हुई. 2 साल ये कार्यक्रम नहीं हुआ, ये एक्सरसाइज नहीं हुआ. तो इस बार सोचा गया तो देवेंद्र जी तो जाते रहते हैं, आशीष शेलार जाते रहते हैं, मैं जाता रहता हूँ. लेकिन प्रदेश का नेतृत्व करते हैं फिर भी दिल्ली इतने आसानी से जाना नहीं होता है. ऐसे 4-5 लोग जाएंगे. तो ये देवेंद्र जी को बताकर फिर आशीष शेलार को बताकर हम जा रहे हैं. लेकिन भोजन जो है उसमें सबने आना है. तो भोजन में सब आए. देवेंद्र जी भी आए, पंकजताई भी आई, फिर विनोद तावड़े भी आए, सारे पहुँचे. तो 2 दिन में नए मंत्रियों को मिलना, उनका अभिनंदन करना, उनको शुभेच्छा देना, उनके डिपार्टमेंट समझना कि इसका महाराष्ट्र को क्या लाभ है, ऐसा सारा कार्यक्रम हुआ. एक एक करके सारी भेंट हुई. जगत जी जो राष्ट्रीय अध्यक्ष है, हमारी पार्टी अध्यक्ष ओरिएंटेड है, तो अध्यक्ष के अंडर सारे आते हैं. तो उस जगत जी की भी बहुत बिजी होने के बाद भी लोकसभा में जाकर भेंट हुई. फिर भी अमित भाई की क्यों नहीं हुई, अमित भाई की देवेंद्र जी की क्यों हुई. देवेंद्र जी तो हर 7-8 दिन में जाते हैं. कुछ काम अमित भाई उनको बताते हैं, कुछ काम देवेंद्र जी के राज्य के दृष्टि से अमित जी के पास होते हैं. उनकी भी हमेशा मोदी जी की भेंट नहीं होती, वो अमित जी को मिलते हैं. अमित जी और मोदी जी का संवाद है तो एक दूसरे को कन्वे करते हैं. तो उनकी हुई, आपकी क्यों नहीं हुई, इस पर आज चला. तो मुझे लगता है कि इस विषय को अभी समाप्त करना चाहिए. ये इतना हमारे संगठन शास्त्र में एक एक व्यक्ति को ग्रूम करने की जो सिस्टम है, उस ग्रूमिंग सिस्टम के अंतर्गत ये 4-5 नेता जो आगे जाकर राज्य को नेतृत्व देंगे, तो उस नेतृत्व देने वालों का एक कॉन्फिडेंस बढ़े कि हम दिल्ली में गए, हम लोगों को मिले, हम लोगों से बातचीत की. आप साथ में रहते तो जानते कि इसका उपयोग क्या रहा. मेरे साथ लेफ्ट में बैठे श्रीकांत भारती और राइट में बैठे राम शिंदे थे. उन्होंने महसूस किया कि ये अपने ज़िंदगी में अनुभव की दृष्टि से बड़ा एक्सरसाइज रहा. आपने भले कहा कि प्रदेश अध्यक्ष के बदलाव को लेकर कोई बातचीत नहीं थी, चर्चा नहीं थी, लेकिन अगर किसी बीजेपी के बड़े ओबीसी नेता की अगर इच्छा है कि उन्हें प्रदेश अध्यक्ष बनाया जाए, तो क्या आप वरिष्ठ नेता होने के नाते उनके लिए जगह खाली करने के लिए तैयार है किसी बड़े ओबीसी नेता? हमारे यहाँ बहुत अच्छी चीज़ है, अपना दिमाग चलाना नहीं होता है, काम करना होता है. दिमाग चलाना होता है वो ऊपर के 3-4 लोगों ने होता है. ऊपर के 3-4 लोगों को लगा तो बाद में कोई ना नहीं कहता.
हाँ, मैं तो हमेशा कहता रहा कि मैं तो एक ब्लैंक एनवलप हूँ। कभी एड्रेस लिखा गया सहकार मंत्री तो सहकार मंत्री के एड्रेस पे गया, कभी लिखा महसूल मंत्री तो उस एड्रेस पे गया, कभी लिखा प्रदेश अध्यक्ष उस एड्रेस पे गया। तो अभी यदि लिखा जाएगा कि प्रदेश अध्यक्ष ने टलाना फलाना, वहाँ जाएंगे। लेकिन ये मैं बता नहीं सकता कि भाई राज्य की ओबीसी की आवश्यकता है तो ओबीसी का अध्यक्ष बनाओ। वो मुझे करेंगे आप कब चुपचाप काम करो, आपका ये काम नहीं है। दादा, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं येत्या काळात राज्यात ज्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या टाकण्यात येतील त्यांचं दिल्लीतलं कोऑर्डिनेशन वाढवणे आणि त्यासोबत ही एक्सरसाइज असते, पण ज्या लोकांना तुम्ही दिल्लीमध्ये घेऊन गेला होता तर संकेत हे आहे की त्यांच्यावर येत्या काळात चांगल्या जबाबदाऱ्या पडतील? आत्ताच त्यांच्यावर खूप चांगल्या जबाबदाऱ्या आहेत। कोविडमुळे त्या जबाबदाऱ्यांना त्यांना न्याय देता आला नाही। आता अशी कल्पना आहे की दर महिन्याला दोघांनी जावं, जाताना महिनाभरामध्ये मुकुंद कुलकर्णींसारख्या प्रदेश कार्यालयामध्ये दिल्लीतले विषय हे एकत्र करावेत। 3 दिवसाच्या खाली आणि जायचं नाही, जसं आम्ही 3 दिवस गेलो आणि अतिशय निवांतपणे। राजनाथ सिंगांकडे आता आमचं एक मोठं काम आहे, आमची भेट नाही होऊ शकली कारण ते खूप बिझी होते। आता लगेच ह्या आठवड्यात श्रीकांतला किंवा राम शिंदेना जायला लागेल। आता आम्ही दर महिन्याला ह्यांना पाठवू, ज्यातून कामही मार्गी लागतील, ह्यांचा कॉन्फिडन्स वाढेल। दिल्लीमध्ये तुम्ही गेल्यानंतर असं लक्षात येईल की तुम्ही वारंवार गेल्याशिवाय दिल्लीबद्दलचं कम्फर्ट तुमचं निर्माण होत नाही। ते शहर मोठं आहे, माणसं मोठी आहेत, सिक्युरिटी खूप आहे, त्यामुळे सारखं टेन्शन असतं की काल आम्ही लोकसभेमध्ये गेलो, मी राज्याचा अध्यक्ष म्हणून काय झालं, तिथले सिक्युरिटीचा सामान्य शिपाई जो आहे तो त्याच्या नियमाप्रमाणे वागणार। तो म्हणाला मोबाईल आज घेऊन जायचा नाही, तो म्हणाला RT-PCR पाहिजे। आमच्यातले 2 जण बाहेर राहतात की काय वाटलं, तेवढ्यात मग आमच्या मोबाईलवर होत्याच 2 व्हॅक्सिनचं सर्टिफिकेट वगैरे। त्यामुळे मुद्दा असा की यांच्यावर ऑलरेडी मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे रामभाऊ प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत, पण दिल्ली ॲक्सेस त्यांचा इतका सहजपणे नव्हता, तो आता या निमित्ताने सुरू होईल। मंत्री आमचे खूप वाढले, आमचे हे सगळे मंत्री इतके कार्यकर्ते आहेत की तेच म्हणतील आमच्या रामभाऊना की असं करतो मी, उद्या सगळे वेळ काढतो, आपण दोघे मिळून जाऊ आणि त्या मिनिस्टरला भेटू। दादा, एक सवाल ये है कि मुंबई और थाने का कॉर्पोरेशन इलेक्शन है, वहाँ पर संगठन के हिसाब से क्या कुछ और बदलाव किए जाएंगे ताकि ज़्यादा से ज़्यादा लोगों के बीच? अब ये प्रदेश अध्यक्ष से मुंबई अध्यक्ष तक आए और थाने अध्यक्ष तक आए। कोई हमारे यहाँ किसी को निकालने की कार्यपद्धति नहीं, आवश्यकता है तो उसको एक इंजन जोड़ने की व्यवस्था है। यदि हमारे केंद्रीय नेतृत्व को लगा, हमारे थाने के बारे में तो हमारे प्रांत नेतृत्व को लगा कि भाई जो है उसमें कुछ जोड़ना है, जैसे अभी ठाणा में ऑलरेडी आशीष शेलार को प्रभारी जोड़ा है, जैसे मुंबई में हमने मंगल प्रभात लोढ़ा जी तो बहुत सक्षम रूप से काम कर रहे हैं, लेकिन अतुल भातखळकर को प्रभारी रूप से जोड़ा है। शायद जैसे जैसे मुंबई की नज़दीक आएगी, मुंबई की चुनाव नज़दीक आएगी और कोई बड़ा नेता जोड़ा जा सकता है। हमारे यहाँ डिलीशन नहीं है, एडिशन। प्रदेश में भी कई सारी जगहों पर इलेक्शंस हैं, एट अ टाइम जैसे औरंगाबाद है, नवी मुंबई है, 3 जगहों पर भी क्या एडिशनली जोड़ा जाएगा? जोड़े गए, चुनाव अचानक पोस्टपोन हुए। औरंगाबाद में गिरीश महाजन को जोड़ा है, संभाजी पटेल निलंगेकर है, कोल्हापुर में खासदार रंजीत निंबाळकर को जोड़ा है, नवी मुंबई में आशीष शेलार को जोड़ा है, कल्याण डोंबिवली में रवि चौहान को जोड़ा ही है। कोविड के कारण सारी एक्टिविटी ठप हो गई, अब शुरू करेंगे। मंत्रालय में गटारी चल रही है, कैसी कोई जानकारी आपके पास है? जानकारी तो मेरे पास सारी रहती है कि मंत्रालय में कितनी चलती है और घरों में कितनी चलती है, वो सारी मेरी जानकारी रहती है। लेकिन अभी ऐसा है कि सरकार जिनके पास है उन्होंने उनकी छानबीन करनी चाहिए, उस पर एक्शन लेनी चाहिए। सामान्य नागरिकाला मसळा जाता येत नाही, अशामध्ये दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये पोहोचतात, हे कितपत गंभीर आहे? हे कितपत नाही, गंभीरच आहे आणि याची उद्धवजींनी राज्याचे प्रमुख या नात्याने दखलच घेतली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे की बाबा मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या कशा येतात, कोविडच्या बंधनामधून कसे गेला हा विषय नाही, हा कल्चरचा विषय ना बाबा। इतकं जर खुलेआम तुम्ही रेशनची दुकानं बंद ठेवून दारूची दुकानं चालू ठेवली रेव्हन्यूसाठी, त्याच्यातूनच कल्चरची वाट लावूनच टाकली की मंदिरांपेक्षा आमच्याकडे दारूच्या दुकानांना महत्त्व निर्माण झालं संत महंतांच्या महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे आता ऑलरेडी गेलीच आहे, गटारीच झालेली आहे, तर आता मंत्रालयातलं असेल तर त्याची काळजी करा। एक मिनिट मॅडम हां नव्हतीच। तुम्ही असा प्रश्न विचारताय की बायकोला मारणं बंद केलं का, म्हणजे मी काय म्हणायचं, बंद केलं म्हटलं तर मारत होतो म्हणायचं, तसं पण
म्हणजे मी काय त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं समजा बंद केलं तर मारतो असं व्हायचं, तसं पंकजाताई नाराज नव्हत्याच. काय झालेलं आहे की बहुतेक संख्या वाढल्यामुळे तुम्ही हे सगळी परसेप्शन्स क्रिएट करताय. इट्स युअर ड्युटी, नो प्रॉब्लेम. अरे यदू जोशी सिनियर माणूस उभा जरा खुर्ची बिर्ची द्या, काय आहे ते सांगलं. दादा आपण दिल्लीमध्ये अमित शहा साहेबांना भेटला, केंद्राच्या अनेक मंत्र्यांना भेटला, त्यांचं महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारबद्दल असेसमेंट काय? नाही, आम्ही पुन्हा एकदा तेच सांगतो की आम्ही राजकीय प्रवास केला नाही, याचा तर राजकीय चर्चा झाला नाही तसं नाही, पण आमचा प्रवास प्युअरली ह्या माझ्या 4-5 नेत्यांना, या सगळ्या मोठ्या नेत्यांकडे एस्टॅब्लिश करणं, नीट परिचय करून देणं, त्यांची डिपार्टमेंट समजून घेणं, ह्याचा महाराष्ट्रासाठी काय उपयोग होतो. आम्हाला खूप मोठी यादी मिळाली की आम्ही त्यांचा उपयोग करून काय करून घेऊ शकतो, असा होता. महाराष्ट्राच्या विषयामध्ये सगळेच जण अस्वस्थ असतात, तसे ते तर जास्त अस्वस्थ आहेत सगळेजण. पण म्हणून ती स्थिती बदलण्यासाठी काही चर्चा करायला आम्ही गेलो नव्हतो, आणि कधी कधी चर्चा करायला गेलो नसताना चर्चा होते, तशी काही चर्चा झाली नाही. नुकतीच तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली, या भेटीबाबत नुकतीच म्हणजे झाला, आता जमाना झाला. तर त्या संदर्भात तुमचं केंद्रीय पक्षश्रेष्ठींशी काही बोलणं झालं? असं आहे की साधारणतः आमच्याकडे टीमवर्क असल्यामुळे असा बाहेर आलो, तुम्ही गराडा घातल्यामुळे 10 मिनटं गेली, गाडीत बसल्या पहिले मी देवेंद्र कर्वे केलं, काय बोलणं झालं, गाडीत बसले मी आशिष शेलार कर्वे केलं. तसं दिल्लीत गेल्यानंतर कानावर घालणं म्हणतो, चुकीची बातमी पोचू नये म्हणून, संतोषजी आणि जगतजी दोघांना आम्ही सांगितलं कि भाई इसमें कोई युति का प्रस्ताव नहीं है, एक दृष्टि से एक दूसरे को समझने का वो मामला था, इसके आगे जो जाना होगा या न होगा ये तो आप लोग निर्णय करना. पक्षश्रेष्ठींचं काय म्हणणं होतं त्यावर? आमच्याकडे पक्षश्रेष्ठी खूप कमी बोलतात. ठीक आहे म्हणतात, बाद में बोलते म्हणतात, सोचेंगे म्हणतात, तसं ते ठीक आहे असं म्हणाले. त्याचा अर्थ हां काय घ्यायचा? नाही, त्याचा अर्थ वेगवेगळा असतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही भेटलात चांगलं झालं. पॉजिटिव ले सकते हैं, हाँ, सकारात्मक है सर. ले सकते हैं, सकारात्मक ले सकते हैं. इतना हमारा सिंपल नेतृत्व नहीं है कि जो अपने बातों से सिग्नल देगा. सर, ओबीसी रिजर्वेशन के सिलसिले में सुप्रिया सुले ने कहा है कि 2011 का इंटरनेशनल डेटा अभी तक पब्लिश नहीं किया गया है, हालांकि महाराष्ट्र के नेता कह रहे हैं कि रिलीज जल्दी किया जाएगा. कब तक ये पब्लिश किया जाएगा सर, कुछ बता? मालूम नहीं, केंद्र की कोई जिम्मेवारी मेरे पास नहीं है, तो मैं नहीं बता सकता. चलो, जब 2011 में ये डाटा तैयार हुआ तो यूपीए की सरकार थी. 14 में आफ्टर 3 years सरकार एनडीए की आई है. तो यदि डिक्लेयर करने लायक डाटा होता, जो डिक्लेयर करने लायक नहीं है, लायक डाटा होता तो वो डिक्लेयर करते. दादा, महाराष्ट्र में कोविड से जो रिस्ट्रिक्शन है उसमें रिलैक्सेशन दिए जा रहे हैं, बट मंदिर और दूसरे रिलीजियस प्लेसेस को खोलने के लिए अब तक सरकार की तरफ से कुछ दिख नहीं रहा है. ये सरकार किसी भी विषय पर कोर्ट ने ठोकने के सिवा या लोगों ने रास्ते पर उतरने के सिवा करती ही नहीं. क्या लोकल आसानी से शुरू हुई, ऐसे आपको लगता है? तो भारी आंदोलन उसका हुआ, लोगों में अनरेस्ट हुआ. क्या पुणे के दुकानों का ओपनिंग एंड क्लोजिंग ये आसानी से हुआ? लोगों को रास्ते पर आना पड़ा. तो ये सरकार क्या करती है, आँख बंद करके बैठती है. वो आँख में से ऐसे थोड़ा थोड़ा देखती है. तो जब उनको ध्यान में आता है कि भाई ये तो अभी अपने सर पर बैठेंगे, तो निर्णय करते हैं. तो मंदिर वाले मामले भी इसका एक बड़ा आंदोलन चलेगा तो मानना पड़ेगा. दादा, उद्धव ठाकरे आज म्हणाले की प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करणे किंवा त्यांच्या मागे ईडी वगैरे लावण्यापेक्षा त्यांनी केलेल्या लोकोपयोगी कामासोबत स्पर्धा करावी. असं आहे की लोकोपयोगी कामं करणाऱ्याने गुन्हा करण्याची परवानगी नसते. त्यामुळे लोकोपयोगी कामाचं ॲप्रिसिएशन करताना असं काही होतं का, जजमेंट देताना की त्याच्या वकिलाने त्याची लोकोपयोगी कामे मांडावीत, म्हणजे मग 3 मर्डरमधले 2 मर्डर माफ, असं काही असतं का? हिंदी में मंत्रालय वाला मुद्दा जाना चाहिए इस बार कि एक जहाँ इतने अति सुरक्षित जगह पर शराब का मिलना कितनी बड़ी गंभीरता से आप देखते कि सरकार की हम जांच करें, लेकिन दूसरी बार इसके पहले एक बार अनिल देशमुख के दफ्तर के बाहर भी इस तरह से बाटियां पड़ी हुई थी. ऐसे मैंने पहले भी बताया कि जब आप मंदिर बंद रखते हैं, दुकान बंद रखते हैं, व्यापार बंद रखते हैं और शराब की दुकान शुरू करते हैं क्योंकि रेवेन्यू मिले, रेवेन्यू मिले का एक अर्थ होता है कि लोगों ने पीना चाहिए, तो ही इस संत महंतों की भूमि में कल्चर का सत्यानाश कर ही दिया है.
तो जब आप सरकार ही शराब की दुकान कोविड में चालू रखेगी, होम डिलीवरी देगी, तो मंत्रालय में भी आएगी ना। अब इसकी इंक्वायरी करनी पड़ेगी, और वो इंक्वायरी भी आसानी से नहीं करेंगे। ऐसे आंख बंद करके आहिस्ते से देखते रहेंगे, कोई आंदोलन कर रहा है क्या, आंदोलन कर रहेगा, आंदोलन कर रहेंगे तो एक्शन लेंगे, आंदोलन नहीं करेंगे तो निपट गया। तो दादा आज जो आधी खुली रखती है, आधी नहीं, ऐसी बारीक सी थोड़ी सी जो खुली रहती है, वो क्या मंत्रालय में जिस तरीके से शराब की बोतलें मिली हैं तो उसको खरीद कर सकते हैं क्या? जो आंख बारीक करते हैं वो पीते हैं, ऐसे मुझे नहीं लगता। दादा, राज्यात प्रशासकीय बदल होत आहे, कुठेतरी याचा संबंध होतोय का अधिकाऱ्यांना? मी गेल्या आठवड्यातच यावर पत्रक काढलेलं आहे। अत्यंत भीषण क्राईम झालेलं आहे, भीषण। आणि याच्यामध्ये कोर्टात लोक जाणार। 15% 2006 साली अण्णासाहेब हजारेंनी प्रचंड आंदोलन केल्यानंतर हा निर्णय झाला की 15%च्या वर बदल्या करायच्या नाहीत। कारण शेवटी असं आहे ना की त्या माणसाला तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष काम करू दिल्याशिवाय तो कसा करणार आहे काम? ह्या 18 महिन्यामध्ये मी एकाला काम दिलं आहे, एक आठवड्याभरात मी त्याचा पेपर पब्लिश करणार आहे। ह्या 18 महिन्यामध्ये एक केशव उपाध्यायांची 6 वेळा बदली। त्याला काम करायचं का काय करायचं, म्हणजे त्याला तो जाऊन त्याच्या खुर्चीत टेकतोय, तर टेकण्यापूर्वीच कोणतरी खालून हात घालतो की उठ आता दुसरीकडे जा। काय तमाशा झालेला आहे। आणि त्यावर मी पत्रक काढलं आहे, उद्धवजींना पत्र लिहिलं आहे, पण उद्धवजींना लिहिलेल्या एकाही पत्राचं 1.5 वर्षात मला उत्तर मिळालं नाही, याचंही मिळणार नाही। कोर्टात जाणार आम्ही। आयदर तुम्ही नियम बदला, कायदा झाला ना 15%, 35% बदला कशा करता? चला, थँक्यू. थँक्यू.